तर मंडळी, आज आपण झटपट पीठ मळून इन्स्टंट भटुरे कसे बनवायचे अगदी टम्म फुललेले हे पाहणार आहोत। अगदी टम्म फुलतात, तर रेसिपी पूर्ण बघा। आता इथे मी मेजरमेंट कपच्या हिशोबाने 3 मोठे कप म्हणजे 240 ml चा हा कप आहे। या 3 कप मी मैदा घेतलेला आहे। त्याच कपाने आपण पूर्ण मेजरमेंट घेणार आहोत। त्याच कपाने मी 3/4 कप बारीक रवा घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण त्याच कपाने 1 कप भरून आंबट दही टाकायचं आहे आणि इथे मी 1.5 चमचा पिठी साखर टाकलेला आहे, 1 चमचा मीठ टाकलेला आहे। चांगला मिक्स करायचा आहे आणि आपल्याला इन्स्टंट बनवण्याकरता इथे मी इनोचा वापर करणार आहे। इथे आपण सोडा किंवा बेकिंग पावडरचा वापर करणार नाही आहोत। फक्त इनो टाकूनच आपले हे भटुरे अगदी छान टम्म फुललेले राहतात आणि खूप छान बनतात, इन्स्टंट पद्धतीने मस्त बनतात। आता आपण हे सगळं एकत्रित करून व्यवस्थित एकत्र करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित याचा डो मळून घ्यायचा आहे। आपल्याला डो मळताना अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचा डो मळायचा आहे, ना जास्त घट्ट ना जास्त पातळ। इथे दाखवल्याप्रमाणे इथे मला 1 कप आणि थोडंसं वरती असं पाणी लागलेलं आहे। तर मी अशा व्यवस्थित पद्धतीने असं याला मळून घेतलं। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मळलं आहे मी। इथे आपण आता याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घालणार आहोत आणि तेल घालून आपण परत याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि 9 ते 10 वेळेला असं छान असं आपटून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे आपले भटुरे जे आहेत ते अगदी छान फुललेले बनतात। आता आपल्याला याला 20 मिनिटापर्यंत रेस्ट द्यायची आहे। 20 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता 20 मिनिटं झाल्यानंतर आपलं पीठ अगदी छान फुललेलं आहे आणि रवा पण छान फुलतो। भटुरे आपले अगदी टम्म फुलले बऱ्याच वेळपर्यंत राहतात। अशा पद्धतीने आपल्याला याचा गोळा काढून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण गोळा काढला की आपल्याला याचे भटुरे बनवायचे आहेत। इथे मी पोळपाटला थोडंसं तेल लावून घेते। हे बघा, अशा पद्धतीने गोळा काढून घेते। आता आपण पोळपाटला थोडं तेल लावून घेऊया आणि आज आपण भटुरे करताना बिलकुल लाटण्याचा वापर करणार नाही आहोत। आपण हातानेच भटुरे छान थापून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने अगदी आपण रेस्टॉरंट स्टाईल असे मस्त भटुरे बनवणार आहोत। हे बघा, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे असे भटुरे बनवू शकता आणि गरम तेलामध्ये अगदी छान याला तुम्ही तळू शकता। अगदी ह्याला हात न लावता अगदी टम्म फुलता आपले भटुरे। तुम्ही पाहू शकता किती मस्त छान टम्म फुललेले आहेत। दोन्ही साईडून आपल्याला छान तळून घ्यायचं आहे आणि हे भटुरे बऱ्याच वेळेपर्यंत असे फुललेले राहतात। तुम्ही पाहू शकता। आता मी याला काढून घेते आणि हे भटुरे अगदी सॉफ्ट बनतात। वाटणार पण कोणाला की तुम्ही मैद्यापासून तयार केले आहे असं। आता आपण अशा पद्धतीने मी भटुरे बनवून घेतले आहे। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। असे छान मस्त टम्म फुललेले भटुरे बनवून बघा बरं किती मस्त बनलेले आहेत आणि हे एकदम इन्स्टंट बनतात, जास्त काही वेळ लागत नाही आणि आतमध्ये सुद्धा छान याला जाळी येते। अगदी आपण 20 मिनिटं ठेवलेले होते तरीसुद्धा पीठ छान फर्मेंट झालेलं आहे आणि अगदी छान फुललेलं होतं। तर आणि तोडल्यावरती एकदम सॉफ्ट बनले। तुम्ही पाहू शकता अगदी तुमच्या घरातले वयस्कर माणसंसुद्धा खाऊ शकता आणि मुलं तर अगदी आवडीने खाता। याची टेस्ट पण खूप छान लागते। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि असे मस्त टम्म फुललेले गोल गरगरीत भटुरे नक्की तयार करा। रेसिपी आवडल्यास लाईक